पुणे शहरातील चांडोली तालुका राजगुरुनगर येथे मागासवर्गीय दफनभूमीवरील अतिक्रमणाविरोधात भीमशक्ती संघटनेचे संतप्त कार्यकर्ते आक्रमक झाले। मंगळवारी त्यांनी थेट कारवाई करत अतिक्रमण जमीनदोस्त केले। दफनभूमीची अधिकृत जागा असतानाही येथे सिमेंट काम, खिडक्या आणि इतर बांधकाम साहित्य तयार करणारा कारखाना सुरू करण्यात आला। याबाबत अनेकदा शासकीय कार्यालयांना निवेदन देण्यात आले, आंदोलने करण्यात आली, मात्र कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर कार्यकर्त्यांनी स्वतःच मैदानात उतरून ठोक आंदोलन छेडले। भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष आणि राजगुरुनगर सहकारी बँकेचे संचालक विजय डोळस यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 200 कार्यकर्ते दुपारच्या सुमारास चांडोली येथे एकत्र आले। जुना पुणे नाशिक महामार्ग आणि भीमा नदी काठावरील सुमारे 68 गुंठे जागेवर हे अतिक्रमण झाल्याचा आरोप करण्यात आलाय। यातील 51 गुंठे जागेवर बेकायदेशीर कब्जा असल्याचंही सांगण्यात आलंय। यापूर्वीही या ठिकाणी आंदोलन झाले होते। 2012 साली मोठ्या संघर्षानंतर ही जागा मोकळी करण्यात आली होती, मात्र काही काळानंतर पुन्हा अतिक्रमण झाले। प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याच्या आरोपानंतर यावेळी कार्यकर्त्यांनी थेट कारवाई केली। आंदोलक दफनभूमी परिसरात पोहोचताच कारखान्याचे शेड जमीनदोस्त करण्यात आले। कारखानदार आणि कामगारांना चाहूल लागल्याने त्या आधीच पसार झाले होते। या कारवाईनंतर कार्यकर्त्यांनी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विधिपूर्वक स्थापना केली। यावेळी शासकीय अधिकारी आणि पोलीस प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त हा लढा अधिक तीव्र झाल्याचं कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितलं। द पोलीस न्यूजसाठी श्रीधर चव्हाण, पुणे।